पोलीस भरती 2024-25 साठी आपण जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होती त्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी किती अर्ज कोणत्या घटकासाठी आलेत याच्या आकडेवारीची अपडेट आपण प्रत्येक वेळी दिली होती. आणि त्यावेळेला आपण असं सांगितलं होतं की त्यानंतरनं जी अधिकृत आकडेवारी जी आहे प्रत्येक घटकनी आर टी आय अंतर्गत प्राप्त होईल तेव्हा सुद्धा आपण अपडेट जी आहे पुरुषांसाठीची महिलांसाठीच्या 100% खात्रीलायक अशी फायनल ऑफिशियल अपडेट आपण देणार आहोत प्रत्येक घटकनी आहे. तर त्या अंतर्गत अमरावती विभागासाठीच्या पोलीस भरतीसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत याची 100% अधिकृत ऑफिशियल अशी अपडेट आकडेवारी जी आहे ही आपल्याकडे आलेली आहे. तर पहिल्यांदा अमरावती घटकासाठीची जी अधिकृत आकडेवारी आहे किती अर्ज आलेत याची माहिती चेक करूयात. त्याचबरोबर पोलीस भरतीच्या ज्या तारखा जाहीर होत आहेत तर प्रत्येक घटकनी आहे जी अपडेट आहे तारखांबाबतची मैदानी चाचणीसाठीच्या तर याचे अपडेट सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घटकनी आहे ऑफिशियल जी आकडेवारी आहे किती अर्ज आलेत याची माहिती आपण प्रत्येक आता यानंतरनं जशी उपलब्ध होईल तशी आपण देणार आहोत. आणि या कारणामुळेच तुम्हाला ज्या अपडेट आहेत अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या कारणामुळेच तुम्ही जर आत्तापर्यंत नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळ्यात महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळ पोचतील. तर सुरुवात करूयात. पोलीस भरती 2024-25 साठी आवेदन अर्ज. एकूण आवेदन अर्ज जे आहेत यामध्ये टोटल आलेली पाहू शकता तुमच्या समोर 21,206 इतके अर्ज यामध्ये एकूण ॲप्लिकेशन 2024-25 साठी अमरावती विभागाअंतर्गत हे आलेले आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं पुरुषांसाठीचे अर्ज आहेत 17,236 आणि यामध्ये 16,286 त्यामध्ये दिसत आहेत. आणि महिलांसाठी 5,106 त्यामध्ये 6,920 अर्ज ॲप्लिकेशन फी भरलेले आहेत. फी न भरलेले अर्ज किती आहेत तर 1,136 ॲप्लिकेशन फी न भरलेले अर्ज आणि त्या कारणामुळे रद्द झालेले 1,131 हे अर्ज रद्द झालेत. आता सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे प्रवर्गनीय ही आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे. पाहू शकता तुमच्यासमोर. अनाथसाठीचे किती अर्ज आलेत पुरुषांसाठी, अनाथसाठी महिलांसाठी किती अर्ज आलेत तर अनाथसाठी पाहू शकता 36 अर्ज पुरुषांसाठी आहेत, महिलांसाठीचे 6, अंशकालीनसाठीचे 3 पुरुषांसाठी, महिलांसाठी 1 आहे, भूकंपग्रस्त 135 2. त्याच्यानंतर ना माजी सैनिकांसाठी 215, महिला आरक्षण 30% 3,767, माजी सैनिक आश्रितसाठी 28, माजी सैनिक आश्रित महिलांसाठी 9, होमगार्ड सैनिकसाठी 203, होमगार्ड सैनिक एकूण 4. त्यानंतर ना खुला प्रवर्गासाठी 14,879 पुरुषांसाठी, महिलांसाठी फक्त 1,044 इतके अर्ज म्हणजे त्या ठिकाणी स्पर्धा कमी आहे. पोलीस पाल्यासाठी 78 7. त्याच्यानंतर ना प्रकल्पग्रस्तांसाठी 430 15 आणि खेळाडूंसाठी 279 आणि महिलांसाठी 65 इतके अर्ज हे आलेली आहेत. आता ही सगळी लेटेस्ट आत्ताची आकडेवारी आहे अमरावती जिल्ह्यासाठीची. अमरावती घटक अंतर्गत पोलीस भरतीसाठी आलेल्या अर्जांची आकडेवारी. आता या अंतर्गतच आपण RTI चेक केलेली आहेत. प्रत्येक घटकाअंतर्गत लवकरच ऑफिशियल आकडेवारी आपल्याला समजणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला तुमचं स्पर्धा जे आहे किती उमेदवारांशी आहे प्रवर्गनीय आहे याची माहिती तुम्हाला समजणार आहे. तर पुढे पाहूयात. ही पहिली एक अपडेट झाली. पुढे पाहूयात मैदानी चाचण्या ज्या आहेत पोलीस भरतीसाठीच्या या कधीपासून सुरू होत आहेत तर आपल्याला माहिती आहे मुंबई लोहमार्गासाठीची 20 तारीख ही फायनल झालेली आहे. बहुतांश जे लोहमार्ग आहे पुणे लोहमार्गासुद्धा 20 तारखेलाच संभावित तारीख आहे. फायनल तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तर पोलीस भरती 2025 साठी चालक पदासाठी प्राधान्य आणि ग्राउंडची सुरुवात जी आहे ही टेस्ट प्रक्रिया अर्ज संख्येनुसार नियोजित केली आहे. ज्या ठिकाणी कमी अर्ज असलेले जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल हे आपण अगोदर सुद्धा सांगितलं होतं. चालक पदाची प्राधान्यता म्हणजे चालक, ड्रायव्हर, पोलीस शिपाई चालक या पदासाठी सर्वप्रथम ग्राउंड टेस्ट होण्याची शक्यता आहे. कारण यंदा चालक पदासाठी ST, OBC, EWS त्यानंतर ना यामध्ये चुकलंय थोडंसं इथे ओपन OBC आहे यासारख्या श्रेणींमध्ये कमी जागा आणि कमी अर्ज आले आहेत. त्यामुळे कमी अर्ज असल्यामुळे चालक पदाची मैदानी चाचणी ही लवकर होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात. दुसरा जो आहे यामध्ये
ते सुद्धा आपण चेक करूयात. तर इथे पाहू शकता कमी अर्ज असलेल्या जिल्ह्यांसाठी शेड्यूल. कमी अर्ज उदाहरणार्थ 9,000 म्हणजे 10,000च्या आतमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये 26 जानेवारी किंवा 28 जानेवारीपासून 26-27 जानेवारीपासून ग्राउंड जे आहे मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे तयारी तुम्ही केली असेल, सुरू केली असेल, मात्र तयारी जास्त वाढवणं तुम्हाला गरजेचं आहे. खूपच कमी दिवस असतील. शिपाई आणि इतर जी पदे आहेत, शिपाई आणि बॅट्समनसाठी चालकसोबतचं शिपाईचं जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. यामध्ये बॅट्समन गोंदिया आहे, यवतमाळ, वाशिम, पुणे, मुंबई, संभाजीनगर, सोलापूर सुद्धा बॅट्समनसाठी कमी अर्ज आहेत आणि या कारणामुळे फेब्रुवारीमध्ये बॅट्समन पूर्ण होऊन जाईल. त्याच्यानंतर ना कारागृह कधी होईल, तर कारागृह शिपाई भरतीसाठी जी मैदानी चाचणी आहे फेब्रुवारीच्या शेवटी सुरू होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. तर या अंतर्गत कमी अर्ज असलेल्या जिल्ह्यांमध्ये ग्राउंड लवकर भरती प्रक्रियेची गती जी आहे हे होणार आहे. आता पत्रक कोणत्या जिल्ह्यांसाठी घटकांसाठी जाहीर झाले, तर मुंबई लोहमार्गासाठीची तारीख ही जाहीर झाली. त्याच्यानंतर ना पुणेसाठी सुद्धा अपडेट आलेत. तर या अंतर्गत मुंबई लोहमार्गासाठीचं आयुक्तालयाचं पत्रक आहे 24 डिसेंबरचं आपण पाहिलं होतं, व्हिडिओ केला होता. पोलीस शिपाई भरती सन 2024-25 साठी 743 जागांसाठी भरती प्रक्रिया 20 जानेवारी 2026 पासून घाटकोपर येथे 26 डिसेंबरला ही बैठक सुद्धा ही होणार आहे, झालेली आहे आणि त्या अंतर्गत 20 तारीख फायनल झाली. त्याच्यानंतर ना पुणे लोहमार्गाचं पत्रक आलंय 20 जानेवारीपासून संभावित तारीख आहे, ग्राउंड शक्य आहे. स्क्रीनवर जे आपल्याला दाखवलेला तपशील होता त्यानुसार 20 तारखेपासून किंवा 22 तारखेपासून 1 ते 2 दिवस मागे पुढे होऊ शकतं, पण 30 तारीख असेल. तर या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून रोज आता नवीन पत्रकं जी आहेत पुढच्या महिन्यापासून जानेवारी सुरुवातीपासून सुरू होतील. शिपाई असेल, चालक असेल, बॅट्समन असेल, कारागृह असेल, SRPF असेल, या सगळ्यांसाठी 20 जानेवारीच्या आधाराने तुमचे जे तारखा आहेत 20 जानेवारीपासून या सुरू होतील. त्यामुळे त्या पद्धतीनेच तुमची तयारी हे सुरू असणं आवश्यक आहे. फेब्रुवारी महिन्यातील जिल्ह्यांचं ग्राउंड शेड्यूल कसं आहे, तर जास्त अर्ज 11,000 ते 1,00,000 असलेल्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीत ग्राउंड सुरू होणार. आणि जी प्रक्रिया पाहू शकता किती मोठी आहे. तर सातारा जिल्हा आहे फेब्रुवारीमध्ये कमी अर्ज फेब्रुवारीमध्ये शक्यता आहे. नांदेडसाठी सुद्धा फेब्रुवारी, रत्नागिरीसाठी सुद्धा फेब्रुवारी आहे, गोंदिया फेब्रुवारी, सोलापूर, त्याच्यानंतर परभणी आहे, जळगाव, चंद्रपूर, तर हे सगळे जिल्हे फेब्रुवारीमध्ये असतील. त्याच्यानंतर यवतमाळ आहे, धुळेसाठी सुद्धा फेब्रुवारी, त्याच्यानंतर हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव आणि इथे पुढे पाहू शकता वाशिम आहे. वाशिम नंतर पुढचा कोणता जिल्हा आहे, तर सगळ्या फेब्रुवारीमध्ये शक्यता सगळ्यात जास्त आहे. फेब्रुवारीचा महिना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे सगळ्या घटकांसाठी. पोलीस भरतीसाठी भंडारा, त्याच्यानंतर नंदुरबार आहे, गडचिरोली, रायगडसाठी सुद्धा, लातूर, पुणेसाठी सुद्धा, त्याच्यानंतर सांगली आहे, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, ठाणे, त्यानंतर पुढे पाहू शकता पालघरसाठी सुद्धा. या सगळ्या जिल्ह्यांसाठी फेब्रुवारीमध्ये मैदानी चाचणी सुरू होऊन ती पूर्ण होणार आहे. मात्र आता कुठे राहील मैदानी चाचणी? सगळ्यात जास्त अर्ज सीपी मुंबईसाठी सगळ्यात जास्त पदे असून 2,500 पेक्षा जास्त पदे आणि सगळ्यात जास्त अर्ज असल्यामुळे 2.5 लाखापेक्षा जास्त टोकन नंबर आपण पाहिलं होतं. या कारणामुळे ग्राउंड उशिरा. आता याची कारणं तुम्हाला माहिती आहेत की महानगरपालिकेची जी निवडणूक आहे, मुंबई महानगरपालिका BMC निवडणुका ह्या जानेवारीत येत आहेत आणि निवडणुकीनंतरच ग्राउंड घेतले जाईल. कारण जी बंदोबस्त आहे, पोलीस बंदोबस्त, तो त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. तर या प्रक्रियेची गुंतागुंत सुद्धा जास्त आहे, कारण 10,000 प्रत्येक दिवशी उमेदवार बोलवले तरच कुठे 1 ते 2 महिन्यामध्ये तुमची जी मैदानी चाचणी पूर्ण होणार आहे. अपेक्षित शेड्यूलचं आहे हे कधीपर्यंत होऊ शकते? मुंबईसाठी सुरू मार्च किंवा एप्रिल महिन्यात. शेवटच्या फॉर्म भरणाऱ्यांना त्यापेक्षा जास्त अतिरिक्त 1 वेळ मिळेल, 1 महिना जास्त मिळणार आहे. म्हणजे मार्चमध्ये जर सुरू झाली तर एप्रिलच्या 2-3 आठवड्यामध्ये त्यांच्या ज्या मैदानी चाचण्या आहेत शेवटी अर्ज केलेला CP मुंबईसाठी त्यांची येईल. आता SRPF गट 15 मध्ये पाहिलं तर 37,000 अर्ज आहेत. म्हणजे 30,000 क्रमांकासाठी 30 दिवस लागतील. प्रत्येक दिवशी SRPF साठी 600 ते 1000 घेतील.
मात्र मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक दिवशी 10,000 घेऊनच ही पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी आहे पूर्ण करावी लागेल मोठ्या प्रमाणावर. तर अशा पद्धतीने प्रत्येक घटकनिहाय आपल्याकडे जे संभावित तारखा आहेत, अपडेट आलेले आहेत. लवकरच अधिकृत जे ऑफिशियल परिपत्रक आहेत प्रत्येक घटकनिहाय, जिल्हानिहाय जारी केली जातील आणि त्यानुसार पोलीस भरतीसाठीची जी मैदानी चाचणी आहे, ग्राउंड जे आहे हे घेतले जाईल. या अंतर्गत अशा पद्धतीच्या अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत. पोलीस भरतीबाबतच्या अशाच ज्याच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत यामध्ये प्रत्येक घटकनिहाय आलेले अर्ज, प्रवर्गीनिहाय आपण पाहणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.